राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरला जाणार। मराठीच्या मुद्द्यावर मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनी मोर्चा काढला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आता मिशन मुंबई। भाजपच्या मंत्र्यांकडून येत्या काळात वॉर्डनिहाय जनता दरबार घेण्याचा प्रयत्न। रुपाली चाकणकरांचा सहाय्यक असल्याचं भासवून फसवणूक, महिलांची फसवणूक करणाऱ्या सुनील भट्टड नावाच्या तरुणाला अटक। राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा वापरात, 5 वर्षात पोलिसांकडून 1,40,00,000च्या नोटा जप्त, गृह खात्याची माहिती। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 41,000हून अधिक बेपत्ता मुलामुलींचा शोध, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेमध्ये माहिती। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नंतर आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजला बॉम्बनं उडवण्याची धमकी, पिनराई बिचेन नावाच्या ईमेल आयडीवरून धमकीचा मेल। एनसीईआरटी कडून 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल, बाबर क्रूर राजा तर अकबर सहिष्णुता आणि क्रूरतेचं मिश्रण असं वर्णन, मंदिरं आणि गुरुद्वारांचा विध्वंसक असा औरंगजेबाचा उल्लेख। चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात गेलेली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट होणार। ही गावं महाराष्ट्रात सहभागी करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्य सरकार लवकरच कृत्रिम फुलांवर बंदी आणणार, कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसत असल्यानं सरकारचं पाऊल। मुंबईत आणखी एक भुयारी मेट्रो आणि आगार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भुयारी मेट्रो 11 बांधण्याचा MMRCचा निर्णय। मेट्रो 2 आणि मेट्रो 7च्या ताफ्यात आजपासून 3 नव्या गाड्या, मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यानं निर्णय। गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,000 जादा गाड्या, 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान गाड्या धावणार। वसई विरारमध्ये जिल्हा परिषदेच्या 116 शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार, आमदार स्नेहा दुबेंच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। कल्याण पूर्व परिसरातील नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा, आमदार गायकवाडांच्या राड्याच्या धर्तीवर मनसेचं KDMCच्या प्रभाग कार्यालयात टॉवेल आणि बनियनवर आंदोलन। नांदेड जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसेच नाहीत, रुग्णालयांची कोट्यवधींची थकबाकी, तर थकबाकी असतानाही आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेला फटका बसल्याचा आरोप, कोट्यवधी रुपये थकलेले असतानाही जन आरोग्य योजनेत आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट। टेस्ला कारची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ड्रायव्हिंग, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टेस्लाची ई कार शिंदेंना दाखवण्यासाठी विधान भवनात आणली होती। आमिर खानच्या सितारे जमी परच्या विशेष स्क्रीनिंगला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, आमिर खानसह प्रताप सरनाईक, शिवसेना नेत्या शायना इन्सींचीही उपस्थिती। लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दीपक टिळक यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन, पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाड्यात। मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, कालपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बाल्टालच्या दिशेनं जाणारी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय। लंडनच्या गॅटविक विमानतळावर पहिलं इलेक्ट्रिक फ्लाईट यशस्वीरित्या लँड, पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न। मेटाकडून कंटेंटची चोरी करणाऱ्यांना दणका, तब्बल 1 कोटी फेसबुक अकाउंट्स केले ब्लॉक।